गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. बसा. थँक्यू सर. तुम्ही राधानगरी मधून आहात. हो सर. समजा उद्या तुमची प्रशासकीय अधिकारी म्हणून कुठल्या तरी चांगल्या आता याच्यामधल्या पदावर समजा तुमची नियुक्ती झाली, तर अलीकडे तुम्हाला असं सुद्धा अनेक तुम्हाला व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळतील की काही थोडेसे ऍक्टिव्ह असणारे नागरिक जे आहेत ते ऑफिसमध्ये येतात, बरोबर. राईट, आणि अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, प्रशासनाला अकाउंटेबल धरण्याचा त्यांचा अधिकार आहे, पण अनेकदा त्यांचं वर्तन जे असतं ते थोडंसं अग्रेसिव्ह असतं. असं जर तुमच्या ऑफिसमध्ये घडत असेल आणि एखादा कोणी व्यक्ती नागरिक येऊन जर तुमच्या सगळ्या स्टाफशी, तुमच्या कर्मचाऱ्यांशी अशा अग्रेसिव्ह लँग्वेजमध्ये बोलत असेल आणि तशा पद्धतीचं त्याचं बिहेवियर असेल, तर तुम्ही काय कराल तिथे? काय स्टँड घ्याल तिथे? सुरुवातीला सर त्या व्यक्तीचा किंवा नागरिकाचा जो मुद्दा असेल, म्हणजे ती तक्रार असेल, ती मी जाणून घेण्याचा प्रयत्न करेन. त्याची तक्रार माझ्याकडून सोडवता येऊ शकते का, किंवा जे कायद्यानुसार मी ते करू शकतो का, त्याला समजावून मी सांगेन. आणि त्यांना सर मी समज सुद्धा देईन की प्रशासकीय कार्यालयामध्ये तुम्ही आल्यानंतर स्टाफशी कसं बोलावं, कसं वागावं यासंबंधी. त्यांच्या जर काहीच तक्रारी असतील आणि जे माझ्याकडून त्या सॉल्व्ह होत असतील तर मी त्या नक्कीच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. राधानगरीमध्ये मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट दिसतो का? हो सर. राधानगरी अभयारण्यामध्ये गव्यांचं मोठ्या प्रमाणात गवे आढळतात आणि काही वेळा ते लोकवस्तीमध्ये येतात किंवा शेतामध्ये घुसून हानिकारक परिणाम होतो सर. ओके, याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सर, उपाययोजना म्हणजे गवे शक्यतो हिंसक प्राणी नसतात. ते शक्यतो सुरुवातीला अचानक हल्ला करत नाहीत. ते त्यांना जर पाण्याचं दुर्भिक्ष जाणवलं अभयारण्यामध्ये तरच ते बाहेर पडतात आणि लोकवस्तीमध्ये येतात. त्यासाठी सर आपण असं करू शकतो की जलाशय, कृत्रिम जलाशय आपण स्थापन करू शकतो अभयारण्यामध्ये, किंवा कारवी म्हणून एक वनस्पती आहे जे गव्यांचं प्रमुख खाद्य आहे. त्याची सर टंचाई जाणवली तर ती बाहेर येतात अन्न शोधासाठी. तर त्या वनस्पतीसाठी आपण प्रयत्न करू शकतो की ती मुबलक प्रमाणामध्ये त्यांना उपलब्ध व्हावी यासाठी. ओके. आणि परत लोकांना सुद्धा आपण प्रशिक्षण देऊ शकतो. त्यांना सांगू शकतो की ज्यावेळी गवे येतात मानवी वस्तीमध्ये त्यावेळी कसं आपण त्यांच्याशी डील केलं पाहिजे. आता जो राधानगरीचा भाग आहे बराचसा म्हणजे वनांचा सुद्धा भाग आहे, डोंगराळ भाग आहे बराचसा. तर राधानगरीच्या अशा तुम्हाला काय समस्या वाटतात, म्हणजे तुमच्या रिजनच्या काय समस्या वाटतात आणि ज्याला प्रशासनानं प्राधान्य द्यायला हवं असं तुम्हाला वाटतं? सर, राधानगरी तालुक्यामध्ये बहुतांश हा डोंगराळ भाग आहे. त्यामुळे आणि आता लोकवस्ती जशी वाढत आहे त्यामुळे डोंगरामध्ये वस्ती करून राहण्याचे किंवा डोंगर पोखरून तिथं वस्ती करण्याचं प्रमाण लोकांचं वाढत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अजून पाण्याच्या सुविधा असतील किंवा जे पायाभूत सुविधा असतील त्यासुद्धा त्यांना तिथे मिळत नाही. त्यानुसार आपण अशी तरतूद करू शकतो की पर्यावरणाची कमीत कमी हानी होऊन त्यांना कसा आपण निवास देऊ शकतो यासाठी आपण तरतूद करू शकतो सर. अजून काय समस्या आहे तुमच्या तालुका किंवा रिजनच्या? तालुक्याची समस्या जर म्हटलं तर मोठ्या प्रमाणात तिथं उत्पादन हे ऊसाचं उत्पादन होतं आणि ऊसाचं उत्पादन किंवा पूर समस्या सुद्धा त्या ठिकाणी जास्त जाणवते. आणि पूर समस्येमुळे ऊस उत्पादन किंवा शेतीचं पीक आहे. काय कारण आहेत बरं पूर समस्येची तुमच्या परिसरात स्पेसिफिकली राधानगरी तालुक्याचा जर विचार करायचा म्हटलं तर पूर परिस्थितीचं कारण की कमी वेळामध्ये पडणारा जास्त पाऊस हे महत्वाचं कारण आहे. राधानगरी तालुक्यामध्ये राधानगरी धरण असेल किंवा काळमवाडी धरण असेल अशी मोठी धरणं आहेत त्या ठिकाणी. आणि पाण्याचा फ्लो आहे तो म्हणजे आंबा घाटापासून ते फोंडा घाटापर्यंत सर्व पाणी एकाच ड्रेनेज त्याच भागामध्ये आहे. त्यामध्ये पाणी त्या ठिकाणी साचतं. काय उपाययोजना येतील का करता? उपाययोजना सर की एक तर आपण त्यातून नदीतून गाळ काढला पाहिजे त्यातून आणि पाण्याचा जो फ्लो आहे तो इथून वाढवला पाहिजे. किंवा आपण जे कॉन्क्रिटीकरण जास्त करतो नदीच्या परिसरामध्ये किंवा बाहेर ठिकाणी त्यामुळे पाण्याचा निचरा कमी प्रमाणात होतो जमिनीमध्ये आणि त्यामुळे पुराची समस्या त्या ठिकाणी जाणवते. आता सध्या तुम्ही काय करत आहात? सर, मी जुलै 2024 पासून राज्य निरीक्षक या पदावर मुंबई माझगाव येथे कार्यरत आहे. ओके. आता कार्यरत असताना टॅक्स कॉम्प्लायन्ससाठी काही तुम्ही उपाययोजना केल्या का? टॅक्स वसुलीसाठी टॅक्स सर बऱ्यापैकी म्हणजे मी जिथे कार्य करतो ज्या डेस्कला त्या ठिकाणी 50 ते 60% व्यापारी असे आहेत जे वेळेवर टॅक्स आपला भरतात.
बाकीचे टॅक्स पेअर असे आहेत तर त्यांना आपण जर कॉल केला किंवा त्यांना एक साधी रेग्युलर नोटीस जरी काढली तर ते टॅक्स भरून घेतात. त्यांना आपण जर त्यांचा फॉलोअप जर घेतला. काय AI वगैरेचा काय वापर करता की नाही तुम्ही? सर जीएसटी डिपार्टमेंट बहुतांशी म्हणजे आपण 60-70% सुद्धा म्हणू शकतो हे ऑनलाईनच पद्धतीने कार्य करतं. लोकांशी व्यापाऱ्यांशी कॉन्टॅक्ट, पर्सनल कॉन्टॅक्ट हा डिपार्टमेंटचा कमी देतो. तर तो झाला ई गव्हर्नन्सचा भाग. मी काय म्हणतोय की टॅक्स कॉम्प्लायन्स वाढावा किंवा टॅक्स इव्हॅजन जे आहे ते कमी व्हावं यासाठी AIचा काय इनोव्हेटिव्ह वापर तुमच्या डिपार्टमेंटकडनं केला जातोय का? किंवा तुम्ही काय सुचवाल अशा पद्धतीने आपण AIचा अजून चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो? सर याचा वापर आता जर विचार करायला गेलं तर ते 3B डिफॉल्टर असतात ज्यांना 20 तारखेला त्यांनी टॅक्स भरणे अपेक्षित असते. त्याने जर 20 तारखेला टॅक्स नाही भरला तर त्यांना नोटीस आपोआपच व्यापाऱ्यांना जाते. ते AI थ्रू जाऊ शकतं. किंवा अजून जर आपण AIचा वापर करायचा म्हणलं तर आपण जे स्क्रुटिनीसाठी आमच्याकडे केसेस जे येतात त्यासाठी रिस्क आणि पॅरामीटर जे आपण तपासतो त्यासाठी आपण AIचा वापर करू शकतो ज्यामुळे अजून ते आपल्याला सोयीस्कर होईल तपासणी. शिक्षण तुमचं इकॉनॉमिक्स मध्ये झालेलं आहे? हो सर. BA. हो सर. ओके. इकॉनॉमिक्सचा काय वापर होणार आहे तुम्हाला प्रशासनात? सर इकॉनॉमिक विषय डिग्रीमध्ये शिकताना मला आपल्या प्रदेशातील गरिबी असेल, महागाई असेल किंवा प्रादेशिक असमतोल या ज्या समस्या आहेत त्याची मला जाणीव आहे आणि प्रशासनामध्ये काम करताना ह्या गोष्टींचा मी विचार करीन किंवा उपलब्ध संसाधने जी माझ्याकडे आहेत त्यांचा मॅक्झिमम कसा युटिलायझेशन करता येईल हे मला इकॉनॉमिक्स मधून प्रशासनात उपयोग करीन. आता सध्या स्किल डेव्हलपमेंट खूप बोललं जातं. गव्हर्नमेंट खूप साऱ्या स्कीम्स सुद्धा त्याच्यासाठी राबवते. पण आता एवढी जर स्किल्ड मॅनपॉवर आपण केली तर ती ऍब्झॉर्ब करायला स्किल्स दिल्या, आपण मोठ्या प्रमाणावर दिले स्किल्स. ही स्किल्ड मॅनपॉवर समजा तयार झाली तर ही ऍब्झॉर्ब करायला नोकऱ्या आहेत का हो आपल्याकडे? तुम्हाला खरंच काय वाटतं? किंवा आताचे रिपोर्ट्स वगैरे काय सांगतात? सर आपल्या लोकसंख्येचा आणि आपल्या वर्कफोर्सचा विचार करता त्या प्रमाणात आता तरी सध्या तितके रोजगार उपलब्ध नाहीत. पण आपण यावर इम्प्रूव्ह करत आहोत. नवीन गुंतवणुकी असतील किंवा पायाभूत विकासाच्या योजना असतील त्या आपण राबवत आहोत. परदेशी गुंतवणूक सुद्धा आपण सर सपोर्ट करत आहोत त्यासाठी. ओके. तुम्ही राधानगरीचा प्रश्न मांडला, काही डोंगर पुकरून वस्ती करायला लागलेत लोक असं म्हणाला. भारतातलं असं एक उदाहरण तुम्हाला आठवतंय का? स्पेशली उत्तराखंड मधलं कुठलं की डोंगर पोखरून लोक राहायला लागले आणि लँडस्लाइड वगैरे झाले, एखादी शहराचं नाव? सर तिथं एक रिसेंट न्यूज होती की सिलकारा बोगदा जो आपण जोडत होतो त्या ठिकाणी लँडस्लाइड मोठ्या प्रमाणात झालं होतं. किंवा आपण जे तिथे पायाभूत प्रकल्प राबवतो हिमालयामध्ये त्या ठिकाणी चारधामचा जो रस्ते विकास प्रकल्प असेल त्या ठिकाणी सुद्धा मला तसं ते नाव आठवत नाही त्या गावाचं, त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात लँडस्लाइड झालं होतं. जोशीमठचं नाव ऐकलंय? हा सर, जोशीमठ. बरोबर. काय झालं होतं जोशीमठमध्ये? जोशीमठच्या परिसरामधूनच तो चारधामचा जो प्रोजेक्ट होता त्या ठिकाणाहून जात होता आणि त्या ठिकाणी मशिनरी वापरल्या जात होत्या मोठ्या प्रमाणामध्ये. त्यांचा परिणामी जोशीमठमध्ये भूस्खलन झालं होतं. मग हे जे सगळं होतंय म्हणजे एका ठिकाणी आपण निसर्गाबरोबर कॉन्फ्लिक्ट मध्ये, दुसरं असं म्हणलं की मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट आहे, तर या दोन गोष्टीचा बॅलन्स करताना जर तुम्ही अशा ठिकाणी आहात जिथं म्हणजे संकट प्रवण क्षेत्रात जर तुम्ही अधिकारी म्हणून कार्यरत आहात तर तुमची कुठल्या गोष्टीला प्राथमिकता असेल? विकास की कॉन्झर्वेशन? सर कॉन्झर्वेशन केल्याशिवाय आपण आर्थिक विकास झाला असं म्हणू शकत नाही. कारण पर्यावरण आणि ज्यावेळी आर्थिक वाढ आणि ज्या इतर गोष्टी आहेत आपले एसडीआय असेल किंवा पर्यावरण असेल याचं संतुलन साधलं तरच आपण आर्थिक विकास झाला असं म्हणू शकतो. डेव्हलपमेंट आणि प्रोग्रेस मध्ये फरक काय असतो? सर डेव्हलपमेंट आणि प्रोग्रेस मध्ये फरक, सर ज्यावेळी प्रोग्रेस देशाचे होत असताना आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किंवा आर्थिक विषमता कमी झाली, दारिद्र्य कमी झालं, बेरोजगारीची आकडेवारी कमी झाली, अशा गोष्टी जर होत असतील आर्थिक वाढ होताना तर आपण आर्थिक विकास झाला असं म्हणू शकतो आपण. आणि प्रोग्रेस म्हणजे? सर प्रोग्रेस आणि आर्थिक विकास या गोष्टी आपण समांतर जाय असं म्हणू शकतो. बरं. इकॉनॉमी आणि इकॉनॉमिक्स मध्ये काय फरक आहे? सर इकॉनॉमिक्स, सर एक मिनिट घेऊ शकतो? येस प्लीज. सर इकॉनॉमिक्स या विषयामध्ये आपण शिकताना त्यामध्ये थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही गोष्टी येतात. म्हणजे जागतिक थेअरी ज्या मांडलेल्या आहेत ते इकॉनॉमिक्स या विषयामध्ये येतात. ते पूर्ण एक मोठा मुद्दा येतो, विस्तृत विषय येतो तो. आणि इकॉनॉमी ही आपल्या
देशाचे जे आपण प्रॅक्टिकल जे म्हणतो की आपला जीडीपी किती आहे, एनडीपी किती आहे, या गोष्टी इकॉनॉमीमध्ये येतात, किंवा आपण दारिद्र्य, महागाई या गोष्टी इकॉनॉमीमध्ये आपण शिकतो. बरं. भारताचा जीडीपी मोजण्याची पद्धत काय आहे? सर, भारताचा जीडीपी आपण दोन पद्धतीने मोजतो, उत्पन्न पद्धत आणि उत्पादन पद्धत. उत्पादन पद्धतीमध्ये मोजताना एका आर्थिक वर्षामध्ये एकूण झालेल्या वस्तू व सेवांचं उत्पादन आपण गृहीत धरतो. तर उत्पन्न पद्धतीमध्ये आपण किती उत्पन्न किती झालं, म्हणजे लोकांनी किती म्हणजे लोकांकडून किती पैसा त्यात खर्च केला, त्यानुसार उत्पन्न पद्धती मोजतो आपण. बरं. एक गोष्ट तुम्हाला एक सांगतो की जसं तुम्ही गव्याचं उदाहरण दिलं, एक थोड्या दिवसापूर्वी महाबळेश्वरमध्ये एक उदाहरण झालं होतं. एक गवा एका ठिकाणी रोज म्हणजे एक माणूस त्याला खायला घालायचा. तर त्याला सवय लागली होती, तो इकडे तिकडे भटकण्यापेक्षा रोज यायचा आणि तो पर्टिक्युलर माणूस त्याला खायला घालायचा. तर प्रशासनाने त्याच्यावर कारवाई केली की वन्य प्राण्यांना खायला घालणं हे कायद्यात बसत नाही. आणि मग तो माणूस निघून गेला. त्यानंतर तो गवा तिथं आला, त्याला तो दिसला नाही, त्याने कोणावर तरी अटॅक केला. तर तुम्हाला काय वाटतं, ही जी पॉलिसी आहे की जर कोणी काय करत असेल तर त्याला उचलून नेलं वगैरे, तर आणि आपला कल्चर पण असा आहे की कल्चरमध्ये आपण म्हणतो की खायला घातलं पाहिजे भुकेल्या जनावराला. नाही सर, ते बरोबर आहे, आपण खायला घातलं पाहिजे, पण शासनाचा मग हेतू असा असू शकतो की शेवटी गवा हा वन्य प्राणी आहे. त्यामध्ये आज तो व्यक्तीशी जरी तो चांगला वागत असला तरी शेवटी वन्य प्राण्यांचा आपण अंदाज लावू शकत नाही, त्यांचा बिहेवियरचा. काही ठिकाणी तो हल्ला त्यावर करू शकतो. त्यांच्या सेफ्टीसाठी शासनाने तो निर्णय घेतला असावा असं मला वाटतं. महाराष्ट्रापुढच्या 3 आर्थिक समस्यांचं जर तुम्हाला विचारलं तर काय सांगताल? सर, महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येचा विचार करता अजून इथे इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं डेव्हलप नाही. आर्थिक असमतोल आपल्याला आढळतो. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात उद्योगधंदे आढळतात, त्याप्रमाणे मराठवाड्यामध्ये आपल्याला ते आढळत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे प्राथमिक व्यवसायामध्ये आपली जास्त लोक गुंतलेली आहेत, जसे शेती व्यवसायामध्ये. त्यामुळे आपल्याला प्रचंड बेरोजगारीचं प्रमाण इथं जास्त आढळतं. त्या प्रमाणात आपल्या सेवा क्षेत्रातून प्रमाण कमी आढळतं. आणि तिसरं जर सांगायचं म्हणलं तर सर, आर्थिकच्या वाढीच्या ज्या आपण योजना आपण अंमलात आणतो, यासाठी आपण पर्यावरणाच्या सुद्धा काही प्रमाणात आपण पर्यावरण कॉन्फ्लिक्ट आपला निर्माण होतो यामध्ये. त्या आपण दोन्ही गोष्टी आपण समतोल राखला पाहिजे असं मला वाटतं. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राचा आर्थिक म्हणजे उद्योगधंदे असतील किंवा आर्थिक निकषांवर पिछेहाट होते असा एक आरोप केला जातो कायम. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सर, महाराष्ट्रामधील राजकीय अस्थिरता काही वर्षा पाठीमागची याला कारणीभूत असू शकते. कारण जे व्यवसाय उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये आले होते ते बाहेरच्या राज्यांमध्ये गेले, किंवा बाहेरच्या राज्यांनी त्यांना चांगल्या अपॉर्च्युनिटी निर्माण करून दिल्या, त्यामुळे त्यांनी त्या राज्यामध्ये जाणं पसंत केलं. राजकीय अस्थिरता म्हणजे काय तुम्हाला म्हणायचंय? सर, राजकीय असं कोरोना नंतर आपल्याकडे जर बघितलं तर 3 सरकारांनी आपल्या इथे काम केलेलं आहे. आणि त्यामुळं बऱ्यापैकी आपण जर विचार केला तर एक निर्णय, त्या प्रत्येक सरकारचा निर्णय घेण्याची जी पद्धत असते ती बदलते असते. आणि एखादा आर्थिक विकास होताना त्या राज्यांमध्ये राजकीय स्थिरता असणे कधीही सोयीचं असतं, ते त्या उद्योगांसाठी सुद्धा गरजेचं असतं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की दर 5 वर्षांना जर वेगळा पक्ष सत्तेत येत असेल तर ती राजकीय अस्थिरता आहे? नाही, राजकीय तसं सर म्हणता येत नाही की राजकीय अस्थिरता, कारण ते घटनात्मकच आहे की आपण 5 वर्ष निवडणुका घेतल्या पाहिजेत. मग एकदा फक्त आपल्याकडे बदल झाला आणि त्या गोष्टीचा एवढा मोठा परिणाम होऊ शकतो असं वाटतं? तो सर एक फॅक्टर आहे, पण त्याबरोबरच की बाहेरच्या जे दुसरे राज्य आहेत, म्हणजे गुजरात आपण म्हणतो, कर्नाटक म्हणतो, जे आता चांगल्या पद्धतीने विकास करत आहे, त्या राज्यांनी अशा काही सोयी म्हणजे अशा काही योजना आणलेल्या आहेत ज्यामुळे गुंतवणूकदारांना त्या तिकडे आकर्षण होतं तिकडे. कोल्हापूरमध्ये 1-2 अशी घटना झाल्या होत्या की गुन्हेगारीचं प्रकरण घडली होती आणि त्याच्यामागे परप्रांतीयांचा हात आहे अशा झालं होतं. तर तुम्हाला कोल्हापूरमध्ये राहताना, कोल्हापूर जिल्ह्यात राहताना असं कधी जाणवलं का की परप्रांतीयांमुळे गुन्हेगारी वाढते? सर, परप्रांत्यामुळे असं कोणत्या आकडेवारीनुसार किंवा अहवालानुसार असं आढळत नाही की परप्रांत्यामुळे वाढते गुन्हेगारी. नाही, तुमचा वैयक्तिक अनुभव विचारतोय मी. नाही सर, कोल्हापूर जिल्हा असा आहे की शाहू महाराजांच्या विचारांनी चालणारा जिल्हा आहे, त्यामुळे सर्वांना सामावून घेण्याची आधीपासूनच ती आहे. आणि कोणाच्या येण्यामुळे किंवा परप्रांतीयांच्या येण्यामुळे गुन्हेगारी वाढते असं मला वाटत नाही. शाहूंचा वारसा असणारा जिल्हा, सर्वांना सामावून घेणारा जिल्हा असं तुम्ही म्हणाला, पण त्याच वेळी कोल्हापूरमधल्या गेल्या काही धार्मिक ध्रुवीकरणाच्या घटना बघितल्या तर त्या इमेजला तडा जातोय असं एक चित्र दिसतं साधारणतः.
तर हे होण्यामागची कारणं काय असतील? सर आपण ते कोल्हापूरच्या मध्ये दंगल झाली होती जी मागच्या 2 वर्षांमध्ये, त्याबद्दल आपण बोलत आहोत. त्यामध्ये सर की क्षणिक उद्रेक झाला होता लोकांच्याकडून, तर मिसकन्सेप्शन झालं होतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही निगेटिव्ह थॉट्स बाहेर पडले होते आणि त्यामधून ते झालं होतं. पण शाहू महाराजांचा वारसा आम्ही अशा पद्धतीने म्हणतो की दुसऱ्याच दिवशी त्यामध्ये हिंदू मुस्लिम सलोखा आपल्याला जाणवला होता. ज्यांची दुकानं फोडली होती त्यासाठी हिंदू मुस्लिम एकत्र येऊन त्यांनी ते काम केलं होतं. आणि त्यानंतर मुस्लिम समाजाकडून सुद्धा हे सांगण्यात आलं होतं की विशाळगडला जे झालं ते, तर विशालगडचा हा मुद्दा अतिक्रमणाचा आहे की विशालगडच्या क्षेत्रामध्ये की ती मुस्लिम असू दे किंवा त्यामुळे हिंदू सुद्धा काही कुटुंब आहेत, तर त्याला धार्मिक रूप देण्याचं आलं होतं, पण तो धार्मिक मुद्दा नाही, तो अतिक्रमणाचा मुद्दा आहे. मगाशी तुम्ही म्हणाला की राधानगरीचे तुम्ही आहात आणि गवा हा हिंस्रक प्राणी नसतो, तर मग गव्याचं आतापर्यंत डोमेस्टिकेशन का नाही झालं? जसं की कॅमल, हॉर्स किंवा बैल ह्यांचा आपण कामांसाठी, शेती कामासाठी वगैरे वापर करतो, वाहतुकीसाठी करतो. तर गव्याचे एवढं स्ट्रॉंग ॲनिमल आहे तो, तर आतापर्यंत डोमेस्टिकेशन का झालं नाही असं वाटतं तुम्हाला? सर गव्याची स्वतःहून हल्ला करण्याची किंवा हिंस्र प्रवृत्ती ही कमी प्रमाणात आहे. ज्यावेळी त्यांना धोका जाणवतो काही गोष्टीपासून त्याचवेळी ते हल्ला करतात. कारण राधानगरीमध्ये सुद्धा गव्यांच्यामुळे जखमी झालेल्यांचं प्रमाण कमी आहे. काही उदाहरणं आपल्याला आढळतात, त्याचं प्रमाण फारच कमी आहे इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये. ठीक आहे. तुम्ही 2021 पासून STI आहात बहुतेक, बरोबर आहे? आणि तुमचे प्रेफरन्स फर्स्ट काय आहे? सर मी पांडवला उपजिल्हाधिकारी आहे, त्यानंतर पोलीस उपाधीक्षक आहे, त्यानंतर असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स आहे. बरं, आता 2021 पासून STI असून ACST तुमचा थर्ड प्रेफरन्स आहे, तो फर्स्ट का नाही टाकला तुम्ही? सर माझी 2021 ची बॅच होती, माझं जॉईनिंग जुलै 2024 हून झालं आहे. आणि ACST फर्स्ट टाकण्याचं न टाकण्याचं कारण म्हणजे DC उपजिल्हाधिकारी काम करताना मला विविध क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते, जसे की महसूल असेल, निवडणुका असेल, कायदा सुव्यवस्था असेल, अशा विविध अंगी काम करण्याची संधी प्राप्त होते. त्यामुळे मी उपजिल्हाधिकारी पहिला तुम्ही तुमच्या सिनियर्स पाहिले असतील डिपार्टमेंटमध्ये ACST, त्यांच्या कामाने इन्फ्लुएन्स वगैरे नाही झाला? हो सर, आमचे बरेच सिनियर आहेत ज्यांच्या कामाने मी इन्फ्लुएन्स झालेलो आहे, त्यांचं काम सुद्धा उत्कृष्ट आहे, त्यांच्याकडून मला बऱ्याच गोष्टी शिकण्यास सुद्धा मिळालेल्या आहेत. ठीक आहे. टोबिन टॅक्स म्हणजे काय माहिती आहे? सॉरी सर, मी वाचलं नाही याबद्दल, पण मी माहिती करून घेतो याबद्दल. गुगल टॅक्स? गुगल टॅक्स आपण गाफा म्हणतो टॅक्स, तो म्हणजे गुगल, ऍपल, अमेझॉन असेल यांचा आपण लावला जातो. म्हणजे त्या ज्या कंपन्या आहेत बाहेरच्या, त्या आपल्या भारतामध्ये येऊन जाहिरात करून त्या मार्केटिंग मोठ्या प्रमाणात करतात आणि त्यांना उत्पन्न त्यातून जास्त मिळतं, त्यावर आपण लावलेला टॅक्स हा गाफा टॅक्स आहे. ठीक आहे. आता सध्या भारत सरकारने GSTचे रेट्स चेंज केलेत, तर तुम्हाला त्यामध्ये असं नाही वाटत का की गव्हर्नमेंटच्या एक्सचेकरवर म्हणजेच तिजोरीवर काही परिणाम होईल? टॅक्स कलेक्शन कमी होईल का वाढेल त्यांनी? सुरुवातीला अल्पकालीन परिणामाचा जर विचार केला तर टॅक्स कलेक्शन कमीच होणार आहे. अंदाजे तूट ही 38,000 कोटी अशी मानली जाते, पण दीर्घकालीन जर विचार करता आपण तर टॅक्स कलेक्शन वाढणारच आहे. कारण ज्यामुळे आपल्या डोमेस्टिक कन्झम्पशन मध्ये वाढ होणार आहे टॅक्स कमी केल्यामुळे, त्यामुळे कन्झम्पशन वाढल्यामुळे आपली गुंतवणूक सुद्धा वाढेल आणि त्यामुळे रोजगारामध्ये सुद्धा वाढ होईल असं मला वाटतं. ट्रम्पच्या टॅरिफच्या निर्णयामुळे हे स्लॅब्स बदलले असं वाटतंय का तुम्हाला? तर ते सुद्धा एक कारण असू शकतं, कारण निर्यातीवर आपल्या परिणाम झाल्यामुळे आपलं डोमेस्टिक कन्झम्पशन वाढणं गरजेचं होतं आणि GST मध्ये सुधारणा करणं काही दिवसापासून हे सुद्धा चर्चेत होतं. दोन्ही मुद्दे सर असू शकतात त्याचे कारण. मग आता ट्रम्प सरकारच्या अनुषंगानेच अमेरिकेमध्ये एक आता राजकीय घटना म्हणण्यापेक्षा एक इकॉनॉमिक घटना घडलेली आहे, आर्थिक स्थितीशी संबंधित आहे, गव्हर्नमेंट शटडाऊन. तर त्याबद्दल काय सांगतील? तिचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो अमेरिकेच्या? सर ती बातमी मी पूर्णपणे वाचलेली नाही, पण त्यामुळे ढोबळ मला माहिती आहे ती सांगतो मी. त्यांनी नोकर भरती ती कमी केली, नोकर भरती कपात करायला त्यांनी चालू केलेली आहे या अनुषंगाने. इतकंच मला त्याबद्दल. पहिल्यांदाच घडले काय गव्हर्नमेंट शटडाऊन? नाही सर, अमेरिकेमध्ये ट्रम्प ज्यावेळी पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष होते त्यावेळी सुद्धा अशी झाली होती घटना. ठीक आहे. आत्ताच ट्रम्प सरकारने H-1B विजावर ची फीज वाढवलेली आहे, तर तुम्हाला वाटतं का की H-1B ची फी वाढवल्यामुळे तिकडचे इंजिनियर्स भारतात येऊन भारतीय अर्थव्यवस्थेला अजून आधार होईल किंवा अजून मदत होईल, की भारतीय अर्थव्यवस्थेचं नुकसान आहे या निर्णयामुळे? सर यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला मदत होऊ शकते, पण जर आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किंवा रिसर्च डेव्हलपमेंटमध्ये गुंतवणूक जास्त केली आणि त्यांना आपण जर योग्य देऊ शकलो नाही तर ते इथून काम करू शकतात. म्हणजे स्वदेश सारखी परिस्थिती होऊ शकते. हा, स्वदेश सारखी परिस्थिती. ठीक आहे. आता सगळे इकॉनॉमिस्ट जगातले म्हणतायत की रिसेशनची सुरुवात व्हायला लागलेली आहे आणि सुरुवात US पासून होणार आहे.
तर 2-3 इंडिकेटर्स ते मेन्शन करतायत सगळीकडे की ह्या अशा अशा घटना घडल्यामुळे रिसेशनची सुरुवात होईल. तर ते इंडिकेटर्स सांगता येतील? तुमचं इकॉनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएशन आहे. सर मला त्या अभ्यासकांनी काय मत मांडले ह्या मताबद्दल मला माहित नाही. इंडिकेटर्स सांगा. इंडिकेटर सांगू शकतो सर. मंदीसाठी आपण इंडिकेटर म्हणू शकतो की ज्यावेळी बाजारातील मागणी कमी होते त्यावेळी मंदी सुद्धा परिस्थिती आली असं म्हणू शकतो आपण. ज्यावेळी लोक पैसा जपून ठेवतात तो खर्च करत नाहीत अशी ठीक आहे. चावल लागते त्यावेळी मंदी सुद्धा परिस्थिती येते. मग सोन्याच्या किमती का वाढतायत? लोक पैसा खर्च करत नाहीत तर? तर सोने हा अशी म्हणजे भारतीय बाजारामध्ये भारतीय लोकांची मेंटॅलिटी अशी आहे की सोनं हा आपण एक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून आपण अवलंबतो आणि त्याचा जीवनामध्ये भारतीय लोकांच्या जास्त वर्ल्ड वाईड चायना गव्हर्नमेंट अक्युमुलेट करते सोनं. मग काय कारण असं? सर सोन्याला रिझर्व्ह म्हणून ते बघतात चायना गव्हर्नमेंट, कारण अमेरिकेच्या डॉलरला पर्याय म्हणून त्यांनी सोन्यामध्ये जास्त गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे. आता सध्या शेतकऱ्यांचे जे ओला दुष्काळ झालाय त्यांची पीक पाहणी होऊन नुकसान भरपाई देण्याची प्रोसेस चालू आहे, पण सरकार म्हणते की आमच्याकडे पैसे नाहीयेत. आणि त्याचबरोबर सरकारची लाडकी बहीण योजना पण चालू आहे, जिथे काही न करता म्हणजे मदत म्हणून महिलांना दरमहा काहीतरी ठराविक रक्कम दिली जाते. तर तुम्हाला दोन्हीपैकी काय प्रायोरिटी आता असावी असं वाटतं, की पैसा कुठे त्याच्या खर्च होणं गरजेचं आहे? तर ज्यावेळी लाडकी बहीण योजना आली होती त्यावेळी सरकारचा उद्देश हा होता की महिलांचे पोषणमान आरोग्यमान उंचावणे आणि त्यांना कौटुंबिक जे अर्थकारण असतं त्यामध्ये त्यांचा सहभाग वाढवणे हा त्याचा मेन मोठो होता. त्यासाठी आपण त्यांना पैसे देत होतो. पण आताची परिस्थिती बघता जेव्हा सरकार म्हणत आहे की आमच्याकडे पैशाचा तुटवडा आहे त्यावेळी सर केंद्राकडून आपण मदत आधीच मागितलेली आहे आणि काही महिन्यांसाठी आपण ही योजना तात्पुरती स्थगित करू शकतो किंवा त्याचे जे सुसूत्रीकरण सुद्धा करू शकतो. म्हणजे जे आपले ज्यांना योजनेचा लाभ द्यायला नको होता किंवा जे ते इलिगल ज्यांनी तो फायदा घेतला होता त्यांना आपण त्यामधून वगळू शकतो. ओला दुष्काळाचा क्रायटेरिया माहिती का? किती MM वगैरे काही पाऊस किती कालावधीत पडायला पाहिजे असं? सो ओला दुष्काळाचा क्रायटेरिया सरकारी दस्तऐवजामध्ये असा काही क्रायटेरिया त्यामध्ये नाही आहे. पण जर 33% जास्त पाऊस पडला असेल म्हणजे एक्स्ट्रा पाऊस जर पडला असेल किंवा पिकांचं नुकसान झालं असेल तर आपण ओला दुष्काळा अंतर्गत मदत देऊ शकतो. ठीक आहे. ओके. थँक्यू.